नमस्कार मित्रांनो, मी पिंपरी खुर्द या गावामध्ये फिनो पेमेंट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवत असून माझ्याकडे देण्यात येणारी सुविधा अकाउंट ओपनिंग करणे, ATM कार्ड आणि पासबुक या गोष्टी त्वरित देण्यात येते व माझ्या एका शॉपमध्ये 2 शॉप केलेले आहेत. ते ATM मशीन आहे, आपण पाहू शकतात. त्या ATM मशीनमध्ये कुठलेही चार्जेस लागत नाही. ॲज पर RBI रूलनुसार आपल्याला चार्जेस लागू शकतात. लोकांचे सर्वसाधारण प्रश्न असे असतात की तुमच्या बाजूला सेंट्रल बँकेचे ATM मशीन आहे, युनियन बँकेचे मशीन आहे किंवा बँक ऑफ बरोडाचे आहे. असे कुठलेही ATM मशीन असो, आपली ATM मशीन चार्जेस कापते का? लोकांचा हा एक गैरसमज आहे की ATM मशीनमध्ये गेल्यावर आपल्याला चार्जेस लागतात. हा गैरसमज दूर करण्यासाठी मी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे की ATM मशीनमध्ये पैसे काढल्यावर आपल्याला कुठलाही चार्जेस लागत नाही. आणि जरी आपल्याला चार्जेस लागत असेल तर या व्हिडिओत शेवटपर्यंत आपण जोडून राहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कारण येणारा जो व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावा. जर तुम्हाला चार्जेस कटत असेल आपल्या खात्यामधून तर लक्षात घ्या मित्रांनो, महिन्याला आपल्याला बँक 4 ट्रान्झॅक्शन या 5 ट्रान्झॅक्शन फ्री देत असते, बरोबर. मग 4 ट्रान्झॅक्शन 5 ट्रान्झॅक्शन भलेही आपले 100 रुपयाचं एक ट्रान्झॅक्शन असो विड्रॉलिंगचे, किंवा 10,000 रुपये असो किंवा 5,000 असो, बरोबर. एकदा विड्रॉलेशन म्हणजे एक ट्रान्झॅक्शन आपले काउंट केले जाते. समजा उदाहरणार्थ तुम्ही 5 ट्रान्झॅक्शन म्हणजे 10,000 काढायचे आहेत किंवा 20,000 काढायचे आहे. 10,000 असे दोनदा आपण ATM मशीनमध्ये कार्ड टाकले, कार्ड टाकून पैसे काढले आणि तुमचे 20,000 निघाले. 2 ट्रान्झॅक्शन झाले. परत पुन्हा तुम्हाला 2 ट्रान्झॅक्शन अजून करायचे, 20,000 काढायचे, झाले 4 ट्रान्झॅक्शन. पण 5व्या ट्रान्झॅक्शनला तुम्हाला 24 रुपये पर ट्रान्झॅक्शन आपल्याला GST लागत असतो. तो वेगवेगळ्या